हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल. तर आपल्या बेंगॉल सफारीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण आलेलो आहोत उत्तर बंगालमधील एक अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाण कोरोनेशन ब्रिज म्हणजेच सेवक ब्रिज येथे. पहिल्यांदा पाहिल्यावर हा फक्त एक सुंदर पूल वाटतो, पण या पुलामागे जवळपास 80 वर्षांचा इतिहास, ब्रिटिश काळातील अभियांत्रिकी कौशल्य आणि तिस्ता नदीशी जोडलेली एक रंजक कहाणी दडलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या पुलाचा इतिहास काय आहे, तो नेमका कधी आणि का बांधण्यात आला, याला कोरोनेशन ब्रिज हे नाव कसे पडले आणि स्थानिक लोक त्याला बाग पूल का म्हणतात. चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया आपल्या आजच्या प्रवासाला. उत्तर बंगालमधील सेवक येथे हा ब्रिज उभा आहे. हा भव्य पूल म्हणजे कोरोनेशन ब्रिज. अनेक लोक याला सेवक ब्रिज किंवा बाग पूल या नावानेही ओळखतात. पहिल्या नजरेत हा एक साधा पूल वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हा पूल जवळपास 8 दशकांहून अधिक काळाचा इतिहास, त्या काळातील उत्कृष्ट अभियांत्रिकी आणि उत्तर बंगालच्या विकासाची एक महत्त्वाची कहाणी सांगतो. हा पूल तिस्ता नदीवर बांधलेला आहे. हिमालयाच्या कुशीत उगम पावलेली तिस्ता नदी सिक्कीममधून वाहत उत्तर बंगालमध्ये प्रवेश करते. या नदीचा प्रवाह अतिशय वेगवान असून पावसाळ्यात ती आणखी रौद्र रूप धारण करते. त्यामुळे पूर्वी या नदीवरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक मानले जात असे. आज आपण काही मिनिटांत हा पूल ओलांडू शकतो, पण एकेकाळी ही नदी पार करण्यासाठी लोकांना होड्यांवर किंवा तात्पुरत्या लाकडी पुलांवर अवलंबून राहावे लागायचे. पावसाळ्यात नदीला पूर आला की संपर्क पूर्णपणे तुटायचा. ब्रिटिश राजवटीत दार्जिलिंग आणि त्याच्या आसपासचा डोंगराळ भाग प्रशासन, व्यापार आणि लष्करी दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. या भागात वर्षभर सुरक्षित वाहतूक सुरू व्हावी यासाठी कायमस्वरूपी मजबूत पुलाची गरज होती. याच विचारातून या पुलाच्या बांधकामाचा निर्णय घेण्यात आला. सन 1937मध्ये ब्रिटनचे राजा जॉर्ज 6वे यांच्या राज्याभिषेकानिमित्त या पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. त्यांच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ या पुलाला कोरोनेशन ब्रिज हे नाव देण्यात आले. अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर 1941मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्या काळात आजच्या सारखी आधुनिक यंत्रसामग्री नव्हती. खोल दरी, वेगवान नदी आणि डोंगराळ परिसर यामुळे हे काम अत्यंत कठीण होते. तरीही अभियंत्यांनी अत्यंत अचूक नियोजन करून हा पूल उभारला. त्यामुळे आजही हा पूल त्या काळातील अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. आता तुम्हाला कदाचित एक प्रश्न पडला असेल, या पुलाला बागपूल का म्हणतात? याचे कारण म्हणजे पुलाच्या दोन्ही टोकांवर बसवलेले भव्य वाघांचे पुतळे. हे पुतळे या पुलाची वेगळी ओळख बनले आहेत. या भागातील जंगल आणि वन्यजीवनाचे प्रतीक म्हणून त्यांची रचना करण्यात आली. त्यामुळे स्थानिक लोक या पुलाला प्रेमाने बागपूल असे म्हणतात. आज हा पूल केवळ वाहतुकीसाठीच नाही, तर पर्यटनासाठीही खूप प्रसिद्ध आहे. दररोज देशभरातून आणि परदेशातून हजारो पर्यटक येथे येतात. काही जण या पुलाच्या इतिहासामुळे आकर्षित होतात, तर काही जण तिस्ता नदीचे अप्रतिम दृश्य पाहण्यासाठी येथे येतात. जर तुम्ही पुलाच्या मध्यभागी उभे राहिलात तर एका बाजूला हिरव्यागार डोंगर रांगा आणि दुसऱ्या बाजूला निळसर हिरव्या रंगाची तिस्ता नदी दिसते. पावसाळ्यात नदीचा रंग आणि वेग पूर्णपणे बदलतो, तर हिवाळ्यात इथले वातावरण शांत आणि प्रसन्न असते. याच कारणामुळे कोरोनेशन ब्रिज हा उत्तर बंगालमधील सर्वाधिक छायाचित्रित ठिकाणांपैकी एक मानला जातो. अनेक चित्रपट, माहितीपट आणि पर्यटनविषयक कार्यक्रमांमध्ये या पुलाचे दृश्य दाखवले जाते. पण या पुलाचे महत्त्व फक्त त्याच्या सौंदर्यापुरते मर्यादित नाही. उत्तर बंगाल, कालिम्पोंग, दार्जिलिंग आणि सिक्कीमकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी हा पूल आजही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पहिल्यांदा हा पूल पाहिला की त्याची मोठी कमान लगेच नजरेत भरते. त्या काळात एवढ्या मोठ्या दरीवर अशी कमानीची रचना करणे हे खरोखरच मोठे आव्हान होते.
त्यावेळी आजच्या सारखे आधुनिक क्रेन, संगणकीय डिझाईन किंवा अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध नव्हती. तरीही अभियंत्यांनी उपलब्ध साधनांचा वापर करून हा पूल अत्यंत अचूक पद्धतीने उभारला. या पुलाची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची आर्च डिझाईन, म्हणजेच कमानीची रचना. या रचनेमुळे पुलावर येणारा भार दोन्ही बाजूंच्या मजबूत खडकांवर समान प्रमाणात विभागला जातो. त्यामुळे पूल अधिक मजबूत आणि टिकाऊ राहतो. जर तुम्ही पुलाच्या खाली किंवा थोड्या अंतरावरून पाहिलात तर त्याची कमान अधिक स्पष्ट दिसते. त्यामुळे हा पूल फक्त वाहतुकीसाठीच नाही तर अभियांत्रिकी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही अभ्यासाचा विषय ठरतो. आता बोलूया या पुलाखालून वाहणाऱ्या तिस्ता नदीबद्दल. तिस्ता नदीचा उगम हिमालयातील हिमनद्यांमध्ये होतो. सिक्कीममधून प्रवास करत ही नदी उत्तर बंगालमध्ये येते आणि पुढे बांगलादेशामध्ये प्रवेश करते. या नदीने अनेक वर्षांपासून उत्तर बंगालच्या शेती, पर्यावरण आणि स्थानिक जीवनावर मोठा प्रभाव टाकला आहे. पावसाळ्यात हिमालयात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे तिस्ता नदीचा वेग अचानक वाढतो आणि पाण्याची पातळीही उंचावते. म्हणूनच या नदीवर पूल बांधताना अभियंत्यांना नदीच्या वेगाचा, खोलीचा आणि भविष्यातील पुरांचा विशेष विचार करावा लागला. आजही पावसाळ्यात तिस्ता नदीचे दृश्य अतिशय भव्य दिसते. खळखळत वाहणारे पाणी, सभोवताली हिरव्यागार डोंगर रांगा आणि त्यामध्ये उभा असलेला कोरोनेशन ब्रिज हे दृश्य कोणाच्याही मनात कायमचे घर करून जाते. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही. या परिसरात सकाळच्या वेळी धुक्याची चादर पसरलेली दिसते. जसजसा सूर्य वर येतो तसतसे डोंगर, नदी आणि पूल अधिकच सुंदर दिसू लागतात. संध्याकाळच्या वेळी मावळत्या सूर्याच्या प्रकाशात या पुलाचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. याच कारणामुळे अनेक छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर खास या ठिकाणी शूटिंगसाठी येतात. जर तुम्ही ड्रोनने हा परिसर पाहिला तर वरून दिसणारा पुलाचा आकार, वळण घेत वाहणारी तिस्ता नदी आणि सभोवताली असलेली हिरवीगार जंगलं एक वेगळाच अनुभव देतात. या पुलाच्या अगदी जवळ प्रसिद्ध सेवोक काली मंदिर आहे. स्थानिक लोक आणि पर्यटक या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर कोरोनेशन ब्रिजला भेट देतात. त्यामुळे एका प्रवासात इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग या तिन्ही गोष्टींचा अनुभव घेता येतो. या परिसरात हत्ती, माकडे आणि इतर वन्यजीवही आढळतात. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन काळजीपूर्वक चालवण्याच्या सूचना नेहमी दिल्या जातात. आज आपण ज्या रस्त्यावरून प्रवास करतो तो उत्तर बंगाल आणि सिक्कीमला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांपैकी एक आहे. या पुलामुळे प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर झाला आहे. वर्षानुवर्षे बदलणारे हवामान, मुसळधार पाऊस, पूर आणि नैसर्गिक आव्हाने यांचा सामना करूनही हा पूल आजही अभिमानाने उभा आहे. हेच या पुलाच्या मजबूत बांधकामाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. आता जाणून घेऊया या पुलाशी संबंधित काही अशा गोष्टी ज्या अनेक पर्यटकांना माहिती नसतात. कोरोनेशन ब्रिज हा फक्त एक पर्यटन स्थळ नाही तर उत्तर बंगालच्या जीवनवाहिन्यांपैकी एक आहे. सिलिगुडीहून कालिम्पोंग, दार्जिलिंग आणि सिक्कीमकडे जाणाऱ्या हजारो वाहनांचा प्रवास या पुलावरून होतो. त्यामुळे या पुलाचे आर्थिक आणि सामाजिक महत्त्वही खूप आहे. पुलावर उभे राहून तुम्ही ज्या दिशेला पाहाल तिथे तुम्हाला हिमालयाच्या पायथ्याशी पसरलेली हिरवीगार जंगले दिसतील. हा परिसर महानंदा वन्यजीव अभयारण्याच्या जवळ असल्यामुळे येथे जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळते. या जंगलात हत्ती, बिबट्या, विविध प्रकारचे पक्षी आणि इतर वन्यजीव आढळतात. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना अनेक ठिकाणी वन्यजीवांच्या हालचालींबाबत सूचना देणारे फलक दिसतात. विशेषतः रात्री वाहन चालवताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पुलाजवळ वाहणाऱ्या तिस्ता नदीवर अनेक साहसी उपक्रमही आयोजित केले जातात. योग्य हंगामात येथे रिव्हर राफ्टिंगसारख्या साहसी खेळांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येतात. त्यामुळे इतिहासाबरोबरच साहसाची आवड असणाऱ्यांसाठीही हा परिसर आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. जर तुम्ही फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करत असाल तर सकाळची वेळ सर्वात योग्य मानली जाते. त्यावेळी वातावरणात हलके धुके असते.
सूर्यकिरणे डोंगरांमधून खाली उतरतात आणि तिस्ता नदीचे पाणी वेगवेगळ्या रंगछटांमध्ये चमकत असते. हा अनुभव कॅमेऱ्यात कैद करण्यासारखाच असतो. दुपारच्या वेळी पुलावर वाहतुकीची वर्दळ वाढलेली दिसते. त्यामुळे शूटिंग करताना नेहमी सुरक्षित ठिकाणी उभे राहणे आवश्यक आहे. पुलावर किंवा रस्त्यावर उभे राहून छायाचित्र काढताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. या पुलाच्या जवळच असलेले सेवक काली मंदिर हे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण आहे. अनेक भाविक प्रथम देवीचे दर्शन घेतात आणि त्यानंतर कोरोनेशन ब्रिज पाहण्यासाठी येतात. त्यामुळे धार्मिक पर्यटन आणि निसर्ग पर्यटन यांचा सुंदर संगम या परिसरात अनुभवायला मिळतो. आज सोशल मीडियामुळे कोरोनेशन ब्रिजची लोकप्रियता आणखी वाढली आहे. अनेक ट्रॅव्हल ब्लॉगर, यूट्यूब क्रिएटर आणि छायाचित्रकार आपल्या कॅमेऱ्यातून या पुलाचे सौंदर्य जगभरात लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. परंतु या सौंदर्याबरोबरच या ठिकाणाची स्वच्छता आणि शांतता जपणे ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. अनेकदा आपण पर्यटनस्थळी प्लास्टिकच्या बाटल्या, चिप्सची पाकिटे किंवा इतर कचरा टाकलेला पाहतो. अशा कृतीमुळे निसर्गाचे नुकसान होते. आपण प्रत्येकाने एक छोटी जबाबदारी घेतली तर अशा सुंदर ठिकाणांचे सौंदर्य पुढच्या पिढ्यांसाठीही टिकून राहील. कोरोनेशन ब्रिज हा केवळ सिमेंट, लोखंड आणि दगडांनी बनलेला पूल नाही. हा त्या काळातील दूरदृष्टी, मेहनत आणि अभियांत्रिकी कौशल्याचे जिवंत उदाहरण आहे. जवळपास 8 दशकांनंतरही हा पूल आजही तितक्याच अभिमानाने उभा आहे आणि लाखो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करत आहे. कदाचित म्हणूनच उत्तर बंगालला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या प्रवासात कोरोनेशन ब्रिजला एक विशेष स्थान मिळते. प्रत्येक ऐतिहासिक वास्तूची एक कहाणी असते आणि काही कहाण्या पुस्तकांमध्ये सापडतात तर काही त्या वास्तूकडे शांतपणे पाहिल्यावर जाणवतात. कोरोनेशन ब्रिज ही अशीच एक वास्तू आहे. जवळपास 8 दशकांपूर्वी बांधलेला पूल आजही उत्तर बंगालच्या विकासाचा साक्षीदार आहे. ब्रिटिश काळापासून आजच्या आधुनिक भारतापर्यंतचा प्रवास या पुलाने पाहिला आहे. काळ बदलला, वाहने बदलली, तंत्रज्ञान बदलले, पण तिस्ता नदीवर अभिमानाने उभा असलेला हा पूल आजही तितक्याच ताकदीने आपले काम करत आहे. कोरोनेशन ब्रिजबद्दल आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे हा पूल उत्तर बंगालच्या सर्वाधिक छायाचित्रित ठिकाणांपैकी एक मानला जातो. वर्षभर हजारो पर्यटक येथे येतात. काही जण इतिहास जाणून घेण्यासाठी, काही निसर्ग अनुभवण्यासाठी, तर काही फक्त या पुलाचे सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी. पावसाळ्यात तिस्ता नदीचा प्रचंड वेग आणि हिरव्यागार डोंगरांचे दृश्य या परिसराला एक वेगळेच रूप देते. तर हिवाळ्यात स्वच्छ वातावरण, थंड हवा आणि निळसर हिरवे पाणी पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकते. जर तुम्ही उत्तर बंगालला भेट देण्याचा विचार करत असाल तर कोरोनेशन ब्रिजसोबत सेवक काली मंदिर आणि तिस्ता नदीचा किनारा आणि आजूबाजूचा निसर्गही नक्की अनुभवा. प्रत्येक ठिकाण या प्रदेशाची एक वेगळी ओळख करून देते. अशा ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पर्यटनासाठी येताना परिसर स्वच्छ ठेवणे, वाहतुकीचे नियम पाळणे आणि निसर्गाचा आदर करणे हे प्रत्येक पर्यटकाचे कर्तव्य आहे. आजचा आपला प्रवास इथेच संपतो, पण कोरोनेशन ब्रिजची कहाणी इथे संपत नाही. दररोज हजारो प्रवासी या पुलावरून जातात आणि नकळत इतिहासाच्या एका जिवंत साक्षीदाराला स्पर्श करून पुढे निघून जातात. कदाचित पुढच्या वेळी तुम्ही या पुलावरून प्रवास कराल तेव्हा तो फक्त एक पूल म्हणून दिसणार नाही. त्यामागचा इतिहास, अभियंत्यांची मेहनत, तिस्ता नदीचे सामर्थ्य आणि उत्तर बंगालचे नैसर्गिक सौंदर्य तुमच्या नजरेसमोर उभे राहील. मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच ऐतिहासिक, नैसर्गिक आणि कमी परिचित ठिकाणांची माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या बकेट लिस्ट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि पुढच्या प्रवासात पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी, नव्या इतिहासासह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद. जय हिंद. कुठं जायचंय? काय? 1 2 3 4
काय ते म्हणते गुलाबजामुन खाल्लं की देणार. काय देणार गुलाबजामुन खाल्लं की?